मी कितीही रडरड केली तरी सगळे मला कन्व्हिन्स करत असतात की नाही नाही आपण करूयात ना प्लीज, आणि आपण छान होईल आणि दिसेल पण छान. माझ्या संस्कृतीवर सुद्धा प्रचंड विश्वास आहे, पण मला काही बाबतींमध्ये जेनझी लोकांचे विचार आणि त्यांची मतं सुद्धा पटतातच. असे गिफ्ट जे येत गेलेत ना, ते स्वामींची मूर्ती येत गेली अचानकपणे, मला माहिती नाही. तर दादांनी मला एकदा सांगितलं की तू बघ, आणि भलेही मी डिमांड केली ही गोष्ट की हाच नवरा बॅग, तर त्याला मी पाहिजे असले पाहिजे ना, हे पण ते पण महत्वाचं आहे. सध्याच्या करंट इश्यूज बद्दल आमच्या शो मध्ये खूप बोललं जातं. हे आमच्या मेकर्सचं, रायटर्सचं, डिरेक्टर्सचं कौतुकच आहे. चला आपण मी स्वराजला एक प्रश्न विचारते आता, आपण जरा एक कंटेंटच मिळवूया. बोललो पण मी की दरवेळेस परीक्षेला सावित्रीने का उभं राहावं, यावेळेस तिचा सत्यवान तिला मरणाच्या दारातनं परत घेऊन येणार. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील, लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले तारिणी या मालिकेच्या सेटवर. सेट म्हणजे वटपौर्णिमेचं शूट चालू आहे, त्यामुळे थोडं आउटडोर आहे. तारिणी आणि केदार आपल्या सोबत आहेत. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. नमस्कार. तुम्ही जेवलंय आता? थोडा आराम करायचा असेल पण मी आले डिस्टर्ब करायला, सॉरी. नाही नो प्रॉब्लेम. कसं चाललंय शूट? मस्त चाललंय, खूपच छान. मॅचिंग आहे. छान चाललंय शूट, खूपच मजा येते. हेक्टिक आहे ऍज युजल, पण फन. म्हणजे फारच ऊन आहे आज असं फारच वाटलं. ऊन आहे. हा, वाटलं की थोडं फार आभाळ असेल आणि छान असं वातावरण पाऊस असेल, पडेल. पाऊस पडेल वगैरे, पावसात काही मस्त नाही. ऍक्शन वगैरे होईल, पण असं काहीच नाही झालं. पण मजा येते. नॉर्मली वटपौर्णिमा म्हटलं की पावसातच आठवते आपल्याला. पहिली वटपौर्णिमा असेल जी कडक त्या उन्हात असेल. खूपच ऊन आहे यार, खूपच ऊन त्यात आहे. ऍक्शन सिक्वेन्स. त्यात ऍक्शन हो. सिक्वेन्स. तू कसं मॅनेज करतेस यार, एवढी साडी आणि ते ऍक्शन सिक्वेन्स वगैरे? आमचं पोस्टर काय बघितलंयस ना कसं? झाली अगं आता सवय. म्हणजे आधी सुरुवातीला वाटलं, चिडचिड होते माझी थोडी, हा. कारण मला असं म्हणजे कुठल्याच आपल्याला असं खूप नटून थटून असं काही खूप हेवी ऍक्शन करायची सवय नसते ना. पण आय थिंक तोच चार्म आहे तारिणीचा. सो मी कितीही रडरड केली तरी सगळे मला कन्व्हिन्स करत असतात की नाही नाही आपण करूयात ना प्लीज, आणि आपण छान होईल आणि दिसेल पण छान. आणि इनडोअर असेल तर नाही वाटत ऍक्च्युली काही, कारण मग त्रास नाही होत, म्हणजे एनर्जी तेवढी डाऊन नाही होत. आउटडोअरला एवढ्या तामझाम तयार होऊन एवढं तामझाम शूट करायचं ते थोडं हेक्टिक असतं. पण झाली आता सवय. रडत पडत का होईना, पण झाली सवय. बरं, वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्पेशल ट्विस्ट आहे प्रेक्षकांसाठी? भरपूर ट्विस्ट आहेत. ऍक्च्युली आता खूप ट्विस्ट चालू आहेत, खूप. म्हणजे आम्हालाच असं होतंय बापरे बापरे एवढं असं आम्हालाच होतं जरा, पण ट्विस्ट आहेत. आणि एक आता मी रिव्हील नाही करत काय ट्विस्ट आहे ते, मी एवढंच सांगते की सध्याच्या करंट इश्यूज बद्दल आमच्या शो मध्ये खूप बोललं जातं. हे आमच्या मेकर्सचं, रायटर्सचं, डिरेक्टर्सचं कौतुकच आहे, आणि आम्हाला ते प्रेक्षकांसमोर मांडता येतं. सो त्याच धाग्याला धरून एक वेगळा मुद्दा तारिणी आणि केदार परत घेऊन येत आहेत वटपौर्णिमेनिमित्त, की कशी एखादी अडचण येते आणि कसे त्यातनं ते दोघं बाहेर पडतायत असं. पण तो जो मुद्दा आहे तो आय थिंक आता आजूबाजूला आपल्याला खूप वेळा बघायला मिळतो. आता तो काय आहे, नक्की काय ट्विस्ट आहे आणि नक्की काय प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला वटपौर्णिमेच्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल. हो, बघायला. बघा, हे सगळं झालं रिअल लाईफ मधली वटपौर्णिमा कशी साजरी करणार आहे? स्वराजला विचार. माझा काय संबंधच नाहीये, तो फार वडाच्या आसपास पण नाही. पण येशील ना, कधीतरी येशीलच ना. चला आपण मी स्वराजला एक प्रश्न विचारते आता, आपण जरा एक कंटेंटच मिळवूया. स्वराज, मला एक सांग, तुला जेव्हा केव्हा तुझं लग्न होईल, आय होप होईल. अरे इच्छा यार, मित्रासाठी चांगलं व्हावं असं. तर जेव्हा केव्हा होईल, तुला काय वाटतं, तुझ्या होणाऱ्या बायकोनी किंवा तुझ्या बायकोनी तुझ्यासाठी अशी वडाची पूजा करावी का? 7 जन्मासाठी तुला मागणं करा, किंवा तुझ्या दीर्घायुष्यासाठी तिने देवाकडे प्रार्थना करावी का? तिने मला जर या जन्मात
या जन्मात जर झेललं की भाई हा चांगला आणि चला 7 जन्म याच्यासोबत काढायला काही प्रॉब्लेम नाही, तर मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते वडाची पूजा करायला ती येऊ शकते. आणि मी पण येईल मग लागलं तर, की मला पण मग हेच लागलं तर तारिणीचं असं होतं की ती मनापासून रोज त्याला झेलते आणि तिला त्याची रिअल मी लाईफ स्वराजला नाही झेलत, मी केदारला केदारला. झेलते. स्वराजला मला नाही झेलावं लागत. स्वराज तसा शांत आहे. बघ आता पण मी काही बोलतच Actually तो नाही. शांत आहे. शांतच. त्याच्यामुळे त्याचा असा त्रास नसतो कोणाला, म्हणजे मला तरी नसतो. आय डोंट नो बाकीच्यांना असेल की नाही मला नाही माहिती, मला तरी नसतो काही त्रास. पण तुला असं का वाटतं की तिने मला ह्या जन्मात झेललं तरी खूप आहे? हा म्हणजे ऑफ कॅमेरा मी कसं आहे फक्त मलाच माहिती आहे ना. तर- मला ऐकायला आवडेल. शांतच आहे मी, असाच आहे. आता सगळं आता कॅमेरा हा. तो कसा आहे. पण ठीक आहे, आय थिंक ते प्रत्येकच कपल मध्ये होत असेल ना, की मला ह्यानी मला झेललं की मला हा. ह्या जन्मात झेललं तर बाबा पुढच्या बरं जन्मात झालं. हा. काय करायचं ते. सेम. तुमच्या दोघांचे विचार असे आहेत का की ह्या जन्मी हा भेटलाय तो बस झाला, नेक्स्ट जन्मात आता दुसरा कोणतरी हवाय असे? भेटू तर दे. माझं इसका तो खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे हा. तिचं असं झालंय मी इकडेही नाही बोलू शकत, मी इकडेही नाही बोलू शकत असं. नाही तसं नाहीये खरं तर. हम्म. मला उत्तर नाही देता येते कारण माझ्या लग्नाला आत्ताच 1.5 वर्ष झाले. झालंय. So मला आत्ता छानच वाटणार आहे. अरे हा आत्ताच कॉन्ट्रोवर्सी घेतला. हा आत्ता मला छानच वाटतं. आत्ता मी हेच म्हणेन की पुढचे 7 जन्म हाच नवरा मिळू देत, असं मी म्हणेन. अजून जसं जसं वय आणि वर्ष लग्नाची होतील. वर्ष वाढतील तसं तसं काय होईल ते मला नाही माहिती. आणि भलेही मी डिमांड केली ही गोष्ट की हाच नवरा पाहिजे, तर त्याला मी पाहिजे असले पाहिजे ना. हे पण ते पण महत्वाचं आहे ना. त्याचं असेल बाई माझं झालं या जन्मात, आता तू दुसरं बघ काहीतरी असंही असू शकतं. सो मी त्याच्या बाबतीत मी नाही सांगू शकत. बरं आता तुझं ह्या वर्षीच्या वटपौर्णिमेचं काय स्पेशल तू काही शूटिंग शूट असणार आहे माझं, अरे त्याच्यामुळे मी शूट करणार आहे. हा. आणि प्रयत्न असेल माझा की शूटिंगच्या मध्ये जसा वेळ मिळेल तसं वटपौर्णिमेची पूजा करायचा, कारण मला आवडतं. म्हणजे तू प्रॉपर असं उपवास वगैरे करणारी मुलगी आहेस का? नाही, उपवास डिपेंड्स, कारण मी शूट करत असते आणि मी तारिणीचं शूट करत असते. तर मला उपवास आय डोंट थिंक सो. दूरपर्यंत आणि उपवास ऍक्च्युली माझ्याकडनं होत नाही, पण मला पूजा करायला आवडते. सो मी पूजा नक्की करीन की त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला मला आवडेल. 7 जन्माचं बघू नंतर काय करायचं ते. पण त्याच्या ह्या जन्मासाठी दीर्घायुष्य मिळावं ही प्रार्थना करायला मला नक्की आवडेल. बरं आता माझ्यासारखी जी पिढी आहे जेनझी माझ्यासारखी म्हणजे आम्ही कुठल्या पिढीचे आहोत? आम्ही काय ही वेगळीच म्हणजे controversy करे. तुम्ही थोडे असे आहात ना मिलेनियल्स मध्ये येतात असो. तू प्युअर जेन्झी आहे ऍक्च्युली. हा जेन्झी आहे, मी मिलेनियल आहे. 19-20 का फरक आहे. हा, असं काही आम्ही खूप मोठे नाही तेच होतो. असतील ना त्या पिढीतले असं मिलेनियल्स. हो. आणि ह्याचा तुला अभिमान असायला पाहिजे. येस. हा. हो. म्हणजे मी इथे वाईट करते. बरं जी माझ्यासारखी पिढी आहे जेनझी किंवा अल्फा जेनझी, त्यांना हे उपवास म्हणा किंवा काय ते वटपौर्णिमेचं व्रत वगैरे असं किंवा हिंदू संस्कृतीला कमी मानतो किंवा आणि आम्हाला वेस्टर्न कल्चर खूप जास्त आवडतं, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा ते तर म्हणजे आहे. आता किस्सा असा आहे की ह्याला पण मोठा भाऊ आहे जो मिलेनियल आहे, मला लहान भाऊ आहे जो जेन्झी आहे. सो आम्ही दोन्ही पिढ्या खूप जवळून बघतो. आम्ही मध्ये होत दोघंही कुठेतरी. सो आणि माझं तर पर्सनली असं मत आहे की मला काय म्हणतात, माझ्या संस्कृतीवर सुद्धा प्रचंड विश्वास आहे, पण मला काही बाबतींमध्ये जेन्झी लोकांचे विचार आणि त्यांची मतं सुद्धा पटतातच. सो म्हणूनच मी म्हंटल ना, आम्ही मिलेनियल आहोत ह्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण आम्हाला दोन्ही गोष्टी सॉर्ट करता येतात किंवा आम्हाला दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधता येतो असं आम्हाला तरी वाटतं. बाकीच्यांचं नाही माहिती, पण आम्हाला तरी मला असं वाटतं की ज्याला जे मनापासून पटतं आणि जे आवडतं त्याने ते करावं.
त्याच्यासाठी कोणीतरी म्हणजे आई सांगतीये किंवा मोठी माणसं सांगतात म्हणून मी करतेय किंवा बळजबरी कुठली करते असं नाही. तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट, मग ती कुठलीही पूजा किंवा कुठलंही काहीही असू दे, ते तुम्हाला मनापासून करावं असं वाटतं तर विषय संपला. कारण त्याच्याने शेवटी तुम्हाला आनंद मिळणार आहे. बरोबर. सो ती पूजा मला अंबर नाही सांगत की नाही माझ्यासाठी व्रत कर किंवा हे कर, किंवा माझ्या घरचे माझ्या मागे नाही लागत, कोणीच सासरचंही नाही आणि माहेरचंही नाही की हे केलंच पाहिजे, असं कसं तू नाही करत, असं कोणी मला म्हणायला येत नाही. ते मला करून मला आनंद मिळतो म्हणून मी ते करणार आहे. तू काय सांगशील? केदार बोल, तुला इथे जेनझीला बोलायचा मी- चान्स मिळतोय. हा म्हणजे ज्याला जे पटतं त्यांनी ते करावं. असं काही फोर्स नाही की तू उपवासच करायला पाहिजे किंवा तू हेच करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही सायंटिफिक रिझन असतं. आता त्यांना जर ते सांगितल्यानंतर जर पटलं ओके तर ठीक आहे ते करतील, नाहीतर नाही. आता मी फार असा काय म्हणतात अथिस्ट जो शब्द वापरतो की मी नाही तेवढं करत, पण माझ्या घरचे खूप करतात. म्हणजे माझा भाऊ, आई, माझे बाबा, दादा तर खूप मोठा स्वामींचा भक्त आहे. म्हणजे तो अरे वा. खूपच. आणि मध्यंतरी असं झालं की मला ना असे गिफ्ट जे येत गेलेत ना ते स्वामींची मूर्ती येत गेली अचानकपणे, मला माहिती नाही. तर दादांनी मला एकदा सांगितलं की तू बघ तुला गिफ्ट, आपण पालघरला गेलो या होतो. बाबतीत पण मी पण त्याला हेच बोलले होते की तुझा आत्ता देवावर विश्वास नाहीये कदाचित, आत्ता नाही. त्याला त्या वाईब्स आणि त्या एनर्जीवर हा. विश्वास असेल पण ते पूर्ण असा तो हे नाही. हा देव पण भक्त नाही. हा, पण माझं मी त्याला हे बोलले होते की ते ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स आहे, एकदा एक्सपिरियन्स आल्यानंतर येईल आणि त्याला तो एक्सपिरियन्स असं मला आतून वाटतं. So तो आल्यानंतर मे बी तो बदलू शकतो किंवा त्याचे विचार बदलू शकतात. व्हॅलिड दिलं उत्तर. बरं, तुझं आतापर्यंत लग्न वगैरे झालं नाहीये आता in आतापर्यंत. future. आता नेक्स्ट वटपौर्णिमेला मला कळलंय याचं लग्न झालंय तर हो. असं होऊ शकतं. खरंय खरंय. तर आता तू म्हणालास की तू जेनझी आहेस, तुझी बायको ही जेनझीच असेल, बट ऑब्विस तिने असं नाही असं म्हटलं गरजेचं नाही. गप्प बस राज. मी कळलं ना मला झेललं. कळतंय. तीही म्हणाली मी वटपौर्णिमेचं व्रत करते तर तूही कर, तूही वडाला 7 फेऱ्या मार माझ्यासाठी, तर तू मारशील हा का? तेच म्हणालो ना की मला जर वाटलं की हा भाई ही 7 जन्म मला हवी आहे, हवी आहे. काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी करू शकतो टॉलरन्स. म्हणजे माझी टॉलरन्स पॉवर खूप चांगली आहे त्याच्यामुळे हे खरं आहे का? मेरी टॉलरन्स पॉवर त्याची. तो Sorry. इतकं डिप्लोमॅटिक झाला ना. मला एवढे रेफरन्सेस माहिती आता या सगळ्याचे. तर हो मी करेन, काय प्रॉब्लेम नाही. बरं, ही वटपौर्णिमेची जी प्रथा वगैरे पडली ती सत्यवानाने सावित्रीचे प्राण वगैरे आणले असं आहे ती कथा. तर तुम्हाला ह्या आयुष्यात कोणाचे तरी प्राण परत आणायची जर संधी मिळाली तर तुम्ही कोणाचे आणाल? मी आताच तरणीचं आणलंय. आता मी हातावर कापूर घेऊन असं केलंय. इथे विषय संपला तरी आत्ताच तारिणीचे प्राण परत आणले. बोललो पण मी की दरवेळेस परीक्षेला सावित्रीने का उभं राहावं, यावेळेस तिचा सत्यवान तिला मरणाच्या दारातनं परत घेऊन येणार. सो काय उपयोग आहे का आधीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन शेवटच्या प्रश्नात पोरगा त्याने sixer मारून आलाय. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? आता बोल ना, आता बोल. वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एवढंच. आमच्या मालिकेमध्ये ऍक्च्युली खूप छान ट्विस्ट अँड टर्न्स आता येत आहेत. तारिणी आणि केदारचं प्रेम नव्याने फुलू पाहत, नव्याने नाही पहिल्यांदाच फुलतंय आणि त्याच्यासाठी आमच्या दोघांची एक वेगळी काय म्हणतात वेगळी परीक्षा चालू आहे की कसं त्या दोघांमधलं प्रेम फुलेल. कारण तारिणीला या सगळ्याची जाणीव आत्ताच होतीये, केदारला आधीपासून होती. मग ते सगळं आम्ही आता बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. सो आम्हाला शूट करायला खूप मजा येते आणि तुम्हाला सुद्धा ते एपिसोड्स बघायला खूप मजा येईल याची मला खात्री आहे. सो प्लीज आमच्या मालिकेचे एपिसोड्स बघा आणि तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कळवा. आणखी एकच गोष्ट मला फक्त सांगायची आहे की आम्हाला खरंच खूप छान प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर भेटून किंवा काय लोक किंवा आमच्या मेकर्स पर्यंत सुद्धा जे काही रिव्ह्यूज येत आहेत ते खरंच खूप छान येत आहेत. सो त्याच्यासाठी माझ्याकडनं आमच्या तारिणीच्या सगळ्या टीमकडनं सगळ्या प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा.